बऱ्यापैकी आतापर्यंत आपण टोटल 9 व्हरायट्या बघितल्या, एकाच ठिकाणी पूर्ण 9 व्हरायट्या लावल्या आहे. आणि याचा व्हिडिओ मी तुम्हाला आणखी 1 ते 1.5 महिन्यानंतर टाकणार की सर्वात जास्त लांब्या टायमापर्यंत कोणती व्हरायटी टिकली. कारण प्रत्येक शेतकऱ्यांचा काय प्रश्न असतो की साहेब आता तुम्ही ट्रीटमेंट देता सर्व गोष्टी चांगली, पण आम्हाला व्हरायटीचं सुद्धा नियोजन द्या की सर्वात चांगली लंब्या कालावधीपर्यंत कोणती व्हरायटी टिकतो. आता बाबाने स्वतः 7 व्हरायट्या लावल्या आणि तुम्ही इथं 2, म्हणजे इथं जवळपास 9 व्हरायट्या आहे. म्हणजे आता सर्वात आणि ट्रीटमेंट सारखीची, तर सर्वात जास्त लंबी जी व्हरायटी चालेल ती आपण शेतकऱ्यांना पुढच्या वेळेस सांगू शकू की बाबा व्हरायटी चांगली कोणती तुम्ही लावा, की तुम्हाला व्हायरस बी पडू देणार नाही, जास्त दिवस टिकल सुद्धा. त्यातून काय होईल, आपल्याकडून तर ट्रीटमेंट भेटेल लोकांना, पण व्हरायटीचं सजेशन बी लोक विचारतात की साहेब तुम्ही एवढे प्लॉट हिंडता, आता मी जवळपास माझ्याकडे 7,000 प्लॉट आहेत, तर बा याच्यातून तुम्हाला व्हरायटी कोणती चांगली वाटली. तर शेतकऱ्यांना व्हरायटी सुद्धा सांगणं गरजेचं असतं. आजपर्यंत मी कोणालाच व्हरायटी सांगितली, पण आज मी आता स्वतः ट्रायल म्हणजे बघितल्या एवढ्या व्हरायटी एका ठिकाणी, तर बा याच्यातून जी चांगली टिकल तर ती आपल्या शेतकऱ्यांना सांगतील की बा तुम्ही नक्की लावू शकता असं. तर इथं आपण एक प्रोग्राम सुद्धा ठेवलेला आहे. हे जवळपास 8-9 व्हरायटी आहेत. इथं आपण यांनी लानिओचा स्प्रे तर ऑलरेडी झालेला आहे आणि परत यांनी लानिओचे डेमो सुद्धा टाकलेले आहे. इथं आपण 11 ऑगस्ट 2026 म्हणजे वाळ मंगळवारी बोदेगाव इथं आपण एक फील्ड डे, बोदवड उंदणगाव इथं आपण एक फील्ड डे ठेवला आहे. म्हणजे भरपूर सारे शेतकरी इथं मिरचीचे प्लॉट सुद्धा पाहायला येणार आहे, रिझल्ट सुद्धा पाहायला येणार आहे आणि इथं भरपूर साऱ्या व्हरायट्या लावलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांना व्हरायटी सुद्धा अभ्यास होऊन जाईल की इथं बघ कोणती व्हरायटी सर्वात चांगली. म्हणजे अतिशय चांगला प्रोग्राम आहे, नक्कीच शेतकऱ्यांनी अटेंड करावं. व्हरायटी पाहायला भेटेल, औषधाची रिपोर्टही पाहायला भेटेल आणि प्रॉपर मॅनेजमेंट कसं करायचं हे सुद्धा मी तिथं तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे अवश्य आवर्जून या फील्डेला 11 ऑगस्ट 2026 वार मंगळवार बोधवड तर सर्वांनी हजर राहायचंय. जेव्हा आसपासचे शेतकरी भरपूर शेतकऱ्यांना आपला प्रोग्राम अटेंड करायचा असतो, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच येऊन इथं व्हरायट्या बघू शकता आणि प्रॉपर नॉलेज सुद्धा मिरचीचं तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामुळे आवर्जून तुम्ही इथं नक्की या. चालेल, धन्यवाद. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर सर्व व्हरायटी दाखवल्या सर्व आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचा, म्हणजे त्यांना प्रत्येक व्हरायटीचं नॉलेज मिळेल आणि आणखी माहिती कोणती व्हरायटी टिकते ते पण सांगणार. हो, चालेल, धन्यवाद.